नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सिंधू प्रेग्नेंट असल्याची सर्वांना आनंदाची बातमी असते। तेव्हा ती बातमी ऐकून सिंधू मात्र खूप रडत असते आणि सिंधू म्हणते की राघव इतकी मोठी आनंदाची बातमी न ऐकताच आपले राया दादा हे निघून गेले म्हणून सिंधू खूप रडत असते। रजनी आत्या सिंधूला समजावण्याचा प्रयत्न करते। रजनी आत्या म्हणते की अगं अशा अवस्थेत माणसाला असं टेन्शन घ्यायचे नसते, काळजी करायची असते। तर लगेच डॉक्टर म्हणतात की खरंच त्या बरोबर सांगतात आणि सिंधू तुला काळजी घेणं खूप महत्त्वाचे आहे, कारण तुझा बीपी खरंच खूप लो आहे। तेव्हा डॉक्टर सर्वांना सिंधूची काळजी घ्यायला लावतात आणि सिंधू आई जेव्हा जितकी आनंदात असेल तितकी बाळाची वाढ ही चांगली होते, त्यामुळे तू जरा काही टेन्शन घेऊ नको असं सांगतात। तर राघव म्हणतो की मी सिंधूची पूर्णपणे काळजी घेईल। तर डॉक्टर निघून जातात। तर सिंधूला सर्वजण समजावत असतात। तर सिंधू म्हणते की देव पण कसा आहे, इतक्या दुःखामध्ये आनंदाची बातमी देतो, पण ती आनंदाची बातमी ऐकून आनंद सुद्धा होत नाही, म्हणून सिंधू खूप रडत असते। तेव्हा राजश्री म्हणते की सिंधू प्लीज रडू नको, कदाचित रायास तुझ्या पोटी परत जन्म घेईन, मग रायासाठी तरी तू प्लीज रडू नको। मधू सुद्धा हे सर्व बोलणे ऐकत असते। त्यानंतर सिंधूला राया हे शेवटच्या क्षणी की मी तुझ्या घरामध्ये तुझ्या बाळाचा राया काका आणि सिंधू तुझ्या बाळाचा राया मामा होणार ह्या गोष्टी तिला आठवू लागतात आणि ती आणखीनच रडत असते। तेवढ्यात ऋषभ येतो आणि रडतच राघवला म्हणतो की दादा सर्व तयारी झाली, आपल्याला आता निघावे लागेल। तर सिंधू म्हणते की मी सुद्धा येते। तर राजश्री म्हणते की नाही सिंधू, अशा अवस्थेत तू बाहेर येऊ नको। सिंधू म्हणते की मला राया भाऊजींना शेवटचं तरी बघायचं। राघव म्हणतो की आई तिची इच्छा आहे, मग तिला येऊन दे, म्हणून सर्वजण बाहेर येतात आणि मधू लगेच दारात सिंधूला आडवी होते। तर लगेच राजश्री म्हणते की राणी काय झाले, आपल्याला बाहेर जायचे ना, उशीर होतोय। तर लगेच मधू म्हणते की हो जायचे ना, पण ही सिंधू माझ्या नवऱ्याच्या अंत्यविधीसाठी येऊ शकत नाही। ज्या मुलीने माझ्या नवऱ्याचा जीव घेतला तिला बाहेर येण्याचा कोणताही हक्क नाही। राघव मधूला समजावतो की मी तुझ्या भावना समजू शकतो, पण सिंधूने तसे काही केलेले नाही आणि सारखं सारखं तू सिंधूला असे घालून पाडून बोलण्याचे बंद कर। मधू म्हणते की राघव हा माझा निर्णय आहे। राजश्री सुद्धा मधूला समजवण्याचा प्रयत्न करते। राजश्री म्हणते की अगं राया तिला बहीण मानत होता, मग एक शेवटच्या तरी ह्या अंत्यविधीला त्याच्या बहिणीला तिथे येऊन दे। तर लगेच मधू म्हणते की एक बहीण भावाच्या कल्याणासाठी देवाला प्रार्थना करत असते आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी, पण असा त्याचा जीव नाही घेत। तर सिंधूला आणखीनच धक्का बसतो। मधू म्हणते की ह्या सिंधूने जर रायाला बाहेर पाठवले नसते तर आज रायावर ही वेळ आली नसती, ते आपल्याबरोबर असते। आज हिच्यामुळे राया आपल्यामध्ये नाही। त्या कांताची ह्या सिंधूशी वैर होते, मग त्याने रायाचा जीव का घेतला असेल। रायांचं आणि कांताचं काही सुद्धा वाकडं नव्हतं, पण तरी सुद्धा कांताने रायाला मारले कारण ह्या सिंधूमुळे। राजश्री म्हणते की राणी तू समजून घे, सिंधू प्रेग्नेंट आहे। मधू म्हणते की मी ते सर्व ऐकले, पण मी सिंधूला कधीच माफ करू शकणार नाही। तुम्ही सर्वजण हे ऐकून माफ करतान, पण मी नाही। मधू म्हणते की सिंधू जर बाहेर अंत्यविधीसाठी आली तर मी रायांचे कोणतेही अंत्यसंस्कार होऊन देणार नाही। तर लगेच सिंधू म्हणते की मधुताई प्लीज असं काही बोलू नका, मी नाही येणार। सिंधू म्हणते की राघव प्लीज मी नाही येऊ शकत, हा रायादादांच्या बायकोचा निर्णय आहे, मग मला तो ऐकावेच लागेल। तर लगेच राघव सुद्धा मधूला समजवण्याचा प्रयत्न करतो। मधू म्हणते की माझ्या नवऱ्याचा हक्क आहे की माझ्या नवऱ्याच्या अंत्यविधीला कोणी यायचे आणि कोणी नाही ते मी ठरवणार। तर राघव म्हणतो ठीक आहे आणि सिंधूला तो बेडवर बसवतो। सिंधू काही जरी वाटले तरी तू लगेच आम्हाला फोन कर, असे बोलून सर्व रायाच्या अंत्यविधीसाठी निघून जातात। तर सिंधू रायानी राघवचा जो काही फोटो असतो तो घेते आणि खूप रडत असते। त्यानंतर इकडे काकू आणि सर्वजण ह्या मधूच्या रूममध्ये असतात। मधूच्या हातातील बांगड्या आणि सर्व काही ह्या शृंगार उतरला जातो आणि मधूला पांढरी साडी ही घातलेली असते। तर मधूला प्रत्येक रायाच्या ह्या प्रेमाच्या आठवणी आठवू लागतात आणि ती खूप रडत असते। माई म्हणते की राया या जगात नाही, तो आपल्याला सोडून गेला, ह्या गोष्टीवर विश्वासच बसत नाही, म्हणून माई सुद्धा रडत असते। त्यानंतर इकडे सिंधू सुद्धा
तो फोटो हातात घेऊन आप्पा नंतर मला फक्त तुमचा आधार होता, म्हणून तुम्ही गेले म्हणून मला या गोष्टीवर विश्वासच बसत नाही, म्हणून सिंधू सुद्धा खूप रडत असते. आप्पा सुद्धा मला सोडून गेले आणि तुम्ही सुद्धा मला सोडून गेले, का गेलेत? माझ्या नशिबात माहेरची सुखच नाही का? असे बोलून सिंधू खूप रडत असते. ऋतुजा राणीजवळ म्हणते की आयुष्यात एकटे राहणे खूप अवघड आहे जोडीदाराशिवाय, आणि ह्या देवाने राणीच्या आयुष्यात असे काय लिहिले तेच कळत नाही. माईंना सुद्धा असेच त्यांचे नवरा अर्धवट सोडून गेले, पण त्यांना रायाचा आधार होता. पण ह्या राणीचे काय? आणि ह्या राणीला तर कोणताही आधार नाही, म्हणून ऋतुजा सुद्धा खूप रडत असते. ऋतुजा म्हणते की हिला एखाद्या बाळाचा आधार जर असता तर हिचं जीवन हे घडलं असतं. राजश्री ही ऋतुजाला शांत राहण्यासाठी सांगते. इकडे सिंधू ही रडत असते आणि म्हणत असते की आज मला इतकी आनंदाची गोष्ट समजली, पण तुम्ही नसल्यामुळे मला तो आनंद कमीच आहे, म्हणून पुन्हा ती खूप रडत असते. तेव्हा सर्वजण रायाचा अंत्यविधी करून घरी येतात आणि ऋषभ हा रायाच्या फोटोसमोर खूप रडत असतो. राघव त्याला समजावतो. तेवढ्यात सिंधू येते आणि रायाच्या फोटोला ती हार घालायला लागते, तर लगेच मधू तिला बाहेर बाजूला लोटून देते. मधू सिंधूला म्हणते की माझ्या नवऱ्याच्या फोटोजवळ तुझी यायची ही हिम्मत कशी झाली, तू बाजूला हो, असं तिला बोलते. मधू म्हणते की मला त्रास हो म्हणून तू मुद्दाम हे सर्व करते ना, म्हणून ती जे नाही ते आरोप सिंधूवर करत असते. राघव म्हणतो की मधू असं काय बोलते, तर लगेच मधू म्हणते की राघव 1 मिनिट, मी सिंधूशी बोलते, तुझ्याशी नाही, मध्ये बोलू नको. मधू म्हणते की मी माझ्या नवऱ्याच्या गुन्हेगाराला समोर सुद्धा पाहू शकत नाही, तू येथून निघ. सिंधू म्हणते की मी रायादादांची गुन्हेगार नाही आणि खूप रडत असते. सिंधू म्हणते की मला जर कल्पना असती की राया भाऊजींबरोबर हे होणार तर मी त्यांना बाहेर जाऊनच दिले नसते, आणि खरंच हा खूप मोठा अपघात होता, असं सिंधू मधूला म्हणत असते. सिंधू म्हणते की मला मान्य आहे की माझ्या कामासाठी रायादादा बाहेर गेले आणि कांताने त्यांना मारले, यात माझी काय चूक आहे, म्हणून सिंधू खूप रडते. आणि तरी सुद्धा तुम्हाला हे वाटत असेल की या सर्वाला मी जबाबदार आहे, तर मधुताई मला जी शिक्षा द्यायची ती मी भोगायला तयार आहे, असे सिंधू मधूला म्हणते. तर मधू म्हणते मग ठीक आहे, तू माझ्यासमोर येथे राहायला नको, मग आत्ताच्या आत्ता हे घर सोडून निघून जा. आणि ती सिंधूच्या हातातील ती फुलांची माळ घेऊन सिंधूला बाजूला ढकलून देते. तर राघव सिंधूला धरतो आणि हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये चक्क काकूने सिंधूला हे घरातून बाहेर मधूला काढताना थांबवलेले असते. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.